राक्षस, पौराणिक कथांमधील खलनायक, ज्याच्याशिवाय देवाच्या अस्तित्वालाही जागा नाही. पण आपल्या पौराणिक कथांमधील ही पात्रे खरीच अस्तित्वात होती का? मानवी उत्क्रांतीच्या पहिल्या टप्प्यातील अश्मयुगीन मानवांनी राक्षस पाहिले होते का? मग का बरे त्यांनी राक्षस सदृश्य शिल्पे इथल्या कातळ सड्यांवर कोरली आहेत? नेमकं काय गूढ लपलंय या कातळ शिल्पांमध्ये? हा बस स्टँड आहे इथे, आणि बस स्टँड म्हणजे बस स्टॉप आहे, आणि तिथे आम्ही ती गाडी तिथे पार्क केली आहे. आणि इथून आता हा ट्रेक स्टार्ट होतो आहे, आणि या रस्त्यापर्यंत म्हणजे इथपर्यंत जिथून हा ट्रेक स्टार्ट होतो आहे तिथपर्यंत पोहोचणं पण दिव्य होतं. कारण जो रस्ता आहे अगदीच खडबडीत होता, अगदी म्हणजे फारच खडबडीत होता. त्यामुळे आता इथपर्यंत पोहोचलो आहे. आता इथून ट्रेक स्टार्ट होतो आहे, आणि माहिती नाही आतापर्यंत की किती चालायचं इथे. हा ट्रेकला स्टार्ट. हा सदाप आहे पुढे, आणि सदापच्या पुढे जे काका आहेत ते काका वाट दाखवत आहेत. काका, नाव तुमचं? शांताराम मत्ते. शांताराम मत्ते. असं मागे काय झालं, एका ठिकाणी वहाळगावी आम्ही थांबलो, हे जिथे चाललो आहे ते लोकेशन विचारण्यासाठी. आणि मग बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं तिथे, तर तिथे बससाठी थांबलेले होते काका. तर त्यांना माहिती होतं, आणि ते म्हणालेत की मी तुम्हाला वाट दाखवतो. तर आम्ही ट्रिप्सी बाईकने आलो, आणि इथून आता ट्रेकची सुरुवात होते. शोध कातळ शिल्पांचा या सिरीजमधील हा 4था व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या 3 भागात आपण सदापने गुहागर भागात शोधलेली काही कातळ शिल्पे पाहिली होती. ते व्हिडिओही तुम्ही नक्की पहा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. या भागात आपण चिपळूण तालुक्यातील एकमेव ज्ञात असलेले कातळ शिल्प पाहणार आहोत. लवकरच आपण कातळ शिल्पे ट्रेल आयोजित करणार आहोत, ज्याद्वारे आपल्याला येथील कातळ सडे, येथील वनसंपदा आणि अर्थात कातळ शिल्पे पाहता येणार आहेत. जर तुम्ही इच्छुक असाल तर मला संपर्क करू शकता. संपर्क क्रमांक डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. आणि फायनली आम्ही त्या ठिकाणी पोचलो आहे. आणि इथपर्यंत येण्याचा म्हणजे जो ट्रेक आम्ही स्टार्ट केला होता, मला वाटतं एक 15-20 मिनटं लागलीत. आणि फार मोठा सरडा आहे, आजूबाजूला जंगल फार मोठं आहे, माणूस तुम्हाला शक्यच नाही इथे भेटणं. आणि माहीतगाराशिवाय इथपर्यंत पोचणं अशक्य आहे. आता काका आम्हाला इथे भेटलेत, आणि तो योगायोग होता, आणि आमच्यासाठी चांगली गोष्ट होती. आमचा तो एक लक फॅक्टर होता म्हणू शकता, की काका तिथे आम्हाला भेटले नक्की त्या गावात. नाहीतर अजून कुणालाही आम्ही विचारलं असतं तर कदाचित ती माहिती मिळाली नसती. योगायोग तो छान होता, कारण हे जे काका आहेत ते याच गावातले आहेत. काका, गाव कोणतं तुमचं? शिरंबा. नाव तुमचं पुन्हा एकदा सांगा. शांताराम राघू मत्ते. आणि तुम्ही या शिलालेखाला, या कातळ शिल्पाला काय म्हणता? राक्षसाचा मोडा. राक्षसाचा मोडा. कारण जे 2 दिसत आहेत माणसांसारखे ते राक्षस आहेत असं म्हणायचं तुम्हाला. तर जे पिढ्यानपिढ्या इथे एक नाव प्रचलित आहे या कातळ शिल्पांचं, ते राक्षसाचा मोडा. कारण आता इथे तुम्ही बघताय की 2 शिल्प दिसत आहेत तुम्हाला. जर पहिल्या नजरेत मी थोडंसं पॉईंट करून दाखवतो की इथे एक माणसाची प्रतिकृती दिसते, आणि इथे एक दिसते वरती बघा, की फार काही यावर पॅटर्न्स आपल्याला दिसत आहेत. आणि त्यामुळे 2 राक्षस आहेत असं गावातल्या लोकांचं म्हणणं आहे. आपण सदापला विचारूया, कारण सदाप मला इथे घेऊन आला आहे, आणि सदापने यापूर्वी या कातळ शिल्पांना भेट दिली होती. तर सदाप, तुझं काय म्हणणं आहे? तर आता जसं आपल्याला माहिती मिळाली त्या मामांकडनं, काकांकडनं, की याला राक्षसाचा मोडा म्हणतात. तर या कातळ शिल्पांना या ठिकाणचे लोक राक्षस मोडाच म्हणतात. पण काही ठराविकच लोक आहेत ज्यांना हे कातळ शिल्प आहे हे माहीत आहे. त्यापैकी हे एक काका आहेत. मी 2017 साली या भागामध्ये खवले मांजराचा सर्वे करण्यासाठी आलो होतो. प्रत्येक गावामधील प्रत्येक वाडीमध्ये मी त्यावेळेला सर्वे करत होतो. वीर या गावामध्ये आमची एक मीटिंग झाली होती. त्यावेळेला एक व्यक्ती मला या ठिकाणी घेऊन आले होते. खवले मांजराचं ज्या वेळेला सर्वेक्षण सुरू होतं त्याची माहिती आम्हाला घ्यायची होती. त्याच्या काही बिळांची वगैरे नोंदी करायच्या होत्या. तर त्या दरम्यान आम्ही या ठिकाणी आलो होतो. त्यावेळेला मी हे बघितलेलं होतं. त्यावेळेला मला या फील्डमध्ये किंवा कातळ शिल्पामध्ये इंटरेस्ट नसल्यामुळं फक्त मी ते बघितलं आणि नंतर दुर्लक्ष केलं. त्यानंतर आता मागच्या 1-2 वर्षाच्या जवळपास एक बातमी पेपरला आली होती की या ठिकाणी कातळ शिल्प सापडले म्हणून.
तर हे कातळशिल्प आधीपासून बऱ्याच लोकांना, गावातल्या काही जुनी जाणकार लोक आहेत त्यांना माहीत होतं. आणि मी सुद्धा या ठिकाणी 2017 या साली येऊन गेलो होतो. तर अशी ही कातळशिल्प आहेत. फक्त याच्यामध्ये थोडंसं युनिकनेस असं आहे की 2 माणसांच्या आकृत्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. जवळपास 10 फूट ते 12 फूट आकाराचा हे माणसाचं चित्र आपल्याला इथं बघायला मिळतं आहे. आणि डोक्यांचा जर आकार बघितला तर डोक्यांचा आकारसुद्धा थोडासा वेगळा आहे. तर अशा पद्धतीचं एक कातळशिल्प दापोलीमध्ये जे ओलगाव आहे त्या ठिकाणी बघायला मिळतं आपल्याला. पण तिथे एकच माणूस आहे. या ठिकाणी 2 माणूस आहेत आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर इथे त्याच्या पायाखाली 2 प्राणी असल्यासारखे दिसत आहेत. अगदी अस्पष्ट आहे कारण इथे कोणी येत नसल्यामुळे. तर 2 प्राणी आपल्याला इथे बघायला मिळतील. आणि राक्षस मोडा, आता ह्याचं नक्की हे नाव का पडलं आहे किंवा का ठेवलं आहे त्याची अशी काही फारशी माहिती नाही. ठिकाणाचं नाव आहे म्हणून त्यांनी आवाढव्य आकार आहे, मोठा आकार आहे, त्यामुळे डोक्याचा आकार मोठा असल्यामुळे त्याला राक्षस म्हणत असतील. पण बाकी असं विशेष त्याच्यामध्ये हे नाव पडण्यामागचं काय कारण असेल तर असं काही गावातल्या लोकांना काही सांगता येत नाही. पण या ठिकाणी हे जे कातळशिल्प आहे हे सद्यस्थितीमध्ये चिपळुणातील पहिलं आणि एकमेव कातळशिल्प आत्ता तरी आपल्या माहितीमध्ये आहे. या व्यतिरिक्त चिपळूणमध्ये या कातळशिल्पाव्यतिरिक्त दुसरं कातळशिल्प अजून तरी माहितीत नाही आहे. अच्छा, तरी पण म्हणजे एवढं युनिकनेस आहे, एवढा मोठा चिपळूण आहे, एवढा मोठा चिपळूणचा भाग आहे आणि ते कातळशिल्प एवढ्या आत आहे आणि ते पण एवढं सुंदर. आणि तरी पण याबाबत फारच मला वाटतं चिपळूणकरांना पण माहिती कमीच असेल. म्हणजे काही ठराविकच लोकांना ज्यांना या फील्डमध्ये इतिहासाशी ज्यांना थोडीफार इंटरेस्ट आहे, इतिहासामध्ये इंटरेस्ट आहे थोडंफार, त्या लोकांना ही माहिती असेल. पण बाकीच्यांना म्हणजे पेपरला बातम्या आली तरीसुद्धा ते दुर्लक्ष वगैरे होणं ह्या गोष्टी असल्यामुळे शक्यतो कोण लक्ष देत नाही की कातळशिल्प म्हणजे काय. अगदी आपण ह्या गावामध्ये आल्यानंतर आपण गावातल्या लोकांना जरी विचारलं तरीसुद्धा काही लोक आपल्याला सांगू नाही शकणार की इथे कातळशिल्प आहेत म्हणून. त्यामुळे ठराविकच लोक आपल्याला ते सांगू शकतील. पण कातळशिल्प या विषयामध्ये आत्ता इंटरेस्ट घ्यायला लागलेलं असल्यामुळे लोकांना थोडी माहिती होत चाललेली आहे. पण अशी फारशी लोकांना काय माहिती नाही. बऱ्याच ठिकाणी असतील कातळशिल्प अजून, पण तशी माहिती अजून लोकांना नाही आहे. कुणाला हे शिल्प पाहताना ते राक्षस वाटू शकतात, ते एलियनही वाटू शकतात किंवा त्यावेळेची एखादी आदिवासी जमात. राक्षस किंवा एलियनच्या अस्तित्वाला सध्या शास्त्रीय आधार वा पुरावा नाही. त्यामुळे हे शिल्प मानवाने मानवाचेच कोरलेल्या शिल्पाचे अस्तित्व अधोरेखित करते. वाचला थोडक्यात, सदाफ थोडक्यात वाचला. एक पाऊल पुढे टाकला असता नागराजाने कोबराने टून घेतला असता चावा. मला वाटलं बिबट्याला. बस केवढा जबरदस्त मोठा होता. माहिती नाही तुम्हाला कॅमेऱ्यात व्हिडिओमध्ये दिसला की नाही. बेळात घुसलाय तो. तर एवढ्यासाठी फक्त आपल्या तंद्रीत नाही तर चारी बाजूंनी पायाखाली वगैरे लक्ष देऊन चालायला लागतं. सदाफला काय झालं असतं तर त्याचं एवढं वजन घेऊन एकतरी आम्हाला वाट सापडत नाहीये. वाट जाताना काका होते त्यामुळे व्यवस्थित गेलो होतो. आता काका तिथून त्यांचं गाव तिथून जवळ आहे त्यामुळे आम्ही म्हटलं की आम्ही परत जाऊ, आम्ही काढू वाट शोधून. पण आम्ही अजून पण वाट शोधतोय आणि अशा ठिकाणी जिथे वाटच माहिती नाही इथून सदाफला उचलून घेऊन जाणं फार अवघड होतं. तरी किती लेंथ असेल त्या कोबराची? एवढ्याच्या मनात आलं. हां, पाण्याच्या उगमाजवळ आलं. त्याची 5 फूट होते, 5-5.5. फोन केवढा मोठा होता रे बापरे, जबरदस्त. म्हणजे पहिल्यांदा जो सदाफ एकदम घाबरून मागे वळला, म्हटलं की काय झालं, काहीतरी हिंस्र प्राणी, काहीतरी असा प्राणी आहे जो एकदमच जवळ आहे आणि तिथून आपल्याला पळायचं आहे. लगेच माझी पायाखाली नजर गेली सदाफच्या. तर तो घे एवढा मोठा फणा आणि तो अशा ठिकाणी होता म्हणजे तो काही सेकंदासाठी त्याने असं की आमचा पाठलागच करणार असं वाटलं. पण नाही, मग त्याने त्याची दिशा बदलली आणि जवळ त्याला जे बिळ भेटलं त्या बिळात त्याने घुसून घेतलं.
कॅमेरा सुरू करेपर्यंत तो नाग निघून गेला होता. मी यापूर्वीही बऱ्याचदा विषारी बिनविषारी साप पाहिले आहेत, पण पहिल्यांदा एवढा मोठा नाग, तोही इतभर अंतरावर आणि एवढ्या ॲग्रेसिव्ह मोडमध्ये पहिल्यांदा पाहिला होता. तात्पर्य, आमची चाहूल लागताच त्याने दिशा बदलली. नाग हा डूक धरत नाही, त्यामुळे आम्ही आजही सही सलामत आहोत. परतीच्या वाटेवर आम्ही कोकणातल्या दुर्गम भागातून जाणारा रस्ता निवडला होता. त्यानिमित्ताने कोकणातील अजून सुंदर पैलू पाहता आले. वाटेत नदीच्या पुलावरून काही एरियल शॉट्स घेता आले. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकर भेटू. गुड बाय.